तर राजकीय गोटातनं आणखीन एक महत्त्वाची बातमी 50 खोकेनंतर आता डिफेंडरची चर्चा आहे। एकाच ठेकेदाराकडनं आमदारांना 21 आलिशान गाड्या भेट देण्यात आलेत असं म्हणणं आहे काँग्रेसचं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। विकास व्हिजनवरती नाही म्हणून डिफेंडरवरती होतोय असं म्हणत बावनकुळेंनी मात्र टीका केली आहे। बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल 2 कोटी रुपयांची डिफेंडर कार सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली आहे। एका आमदाराकडे असलेल्या या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नव्हे तर महायुतीच्याच एका नेत्यानं उकरून काढलेला आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे। त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खळबळजनक आरोप केलाय। राज्यात एका ठेकेदाराकडनं 21 आमदारांना डिफेंडर गाड्या भेट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केला। तर विरोधी पक्ष हा विकासाच्या मुद्द्यावरून दूर गेलाय आणि त्यामुळे डिफेंडर आणि अशीच काही विषय हे समोर आणले जात आहेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले। दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काय आरोप केलेत आणि त्यावर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तर मागच्या काळामध्ये 50 खोके एकदम ओके असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे। कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना 21 डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेले आहेत। आता त्या 21 आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का? 21 गाड्या आहेत, एक गाडी बुलढाण्याची आहे, ती आता त्या 21 मधली आहे का 22वी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा। असं आहे, सकाळी झोपून उठल्यावर जेव्हा त्यांना व्हिजनवर बोलता येत नाही, विकासावर बोलता येत नाही, तेव्हा डिफेंडरचं हे झालं, ते सकाळी झोपून उठून पोंगे वाजवतात, यांना काही अर्थ नाही आहे। मला वाटतं की विकासावर बोललं पाहिजे। आज राज्याला विकासाची गरज आहे। माननीय मुख्यमंत्री एक महाराष्ट्राचं 2029चं 2035चं 2047चं व्हिजन घेऊन त्या ठिकाणी काम करत आहे। एकही दिवस विरोधी पक्ष, मला तर चिंता येतं, कधी कधी वाईट वाटतं, एकही दिवस मागच्या वर्षभरात विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी विकासावर चर्चा करण्याकरता देवेंद्र फडणवीसांची वेळ मागितली नाही।